नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही हा पदार्थ बनवला तर पहा, लहान मुले तर इतक्या आवडीने खातील ना, आणि तुम्ही बघता क्षणी हा पदार्थ बनवायला घ्याल. इतका पौष्टिक आणि चटपटीत आहे. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनेलवर प्रथमच आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर प्लेन चपाती लाटून घ्यायची आहे. तेल लावून घडी करून लाटण्याची काही गरज नाही. आणि ही चपाती लाटताना थोडीशी जाडसर अशी लाटून घ्यायची. पहा, इथे आपण छान अशी जाडसर चपाती लाटून घेतली. 2 चपात्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. आता लगेच गॅसवरती ना कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि यामध्ये थोडंसं तेल घालायचं. पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. लगेच आपण लाटून घेतलेली चपाती पाण्यामध्ये टाकूयात. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती ना चपाती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची. दोन्ही चपात्या आपण पाण्यामध्ये टाकूयात आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या चपात्या एक 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायच्या आहेत. चपाती व्यवस्थित अशी पाण्यामध्ये आपण शिजवून घेतलेली आहे. एक 4 ते 5 मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता लगेचच चपाती या पाण्यामधून काढून घ्यायची आणि थंड होण्याकरता ठेवून द्यायची आहे. चिमट्याच्या मदतीने आपण चपाती व्यवस्थित अशी काढून घेऊ आणि आता याला थंड होण्याकरता ठेवून देऊ. चपाती थंड होते तोवर इथे आपण काही भाज्या चिरून घेऊया. जसे की इथे मी घेतलेली आहे कांद्याची पात, सोबतच कांदा घेतलेला आहे, कोबी, शिमला मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. आता हे सर्व ना आपल्याला छान बारीक असं कट करून घ्यायचं आहे. शिमला मिरची, कोबी लागेल तितका कट करून घ्यायचा. आता याला उभ्या आकारामध्ये चांगलं पातळ असं कट करून घ्यायचं आहे. अगदी पातळ पातळ असं आपल्याला याला चिरायचं आहे आणि त्यानंतर कोबी असा सुट्टा करून घ्यायचा. शिमला मिरचीसुद्धा आपण अशीच कट करून घेऊया. बऱ्याच वेळा पहा, लहान मुलांना आपल्या घरामध्ये भाजी चपाती तर खातच नाहीत. अशा वेळेस त्यांना भरपूर अशा भाज्या घालून हा पौष्टिक असा पदार्थ बनवून द्यायचा. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या घालू शकता. आता लसूणसुद्धा घेतलेला आहे. लसूणसुद्धा आपण छान बारीक असं चिरून घेऊया. हवं तर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता. आता यानंतर कांदे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदेसुद्धा आपण छान उभ्या आकारामध्ये कट करून घेऊया. जवळजवळ असा कट करून घ्यायचा, म्हणजे छान एकसारखा पातळ असा आपला हा कांदा कट होतो. दोन्ही कांदे आपण इथे कट करून घेऊयात. तरी तुम्हाला लक्षात आलेच असेल की आज आपण किती पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत. सर्व भाज्या आपण कट करून घेतल्या. इकडे पहा, चपातीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. चपाती थंड झाली. आता याला ना पिझ्झा कटरच्या मदतीने, बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे याचे छान असे नूडल्स तयार होतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. आज आपण चपातीपासून अतिशय पौष्टिक असे नूडल्स बनवत आहोत. पहा, असे जवळजवळ पातळ पातळ असे याचे नूडल्स कट करून घ्यायचे. असे लांब लांब आकारामध्ये नूडल्स कट करून घ्यायचे. बऱ्याच वेळा लहान मुले आपल्याला कुठे बाहेर गेलं की नूडल्स खायला मागतात किंवा घरीसुद्धा खायला मागतात. अशा वेळेस तुम्ही त्यांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून घरीच हे पौष्टिक असे नूडल्स नक्की बनवून द्या. पहा, लहान मुले किती आवडीने खातील आणि तुम्हाला परत बाहेरचे नूडल्स मागणारच नाही. इतके हे पौष्टिक आणि चविष्ट घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार होतात. चला, इथे आपण ही संपूर्ण चपाती अशी व्यवस्थित कट करून घेऊया. याचे नूडल्स बनवून घेऊयात. पहा, अगदी मस्त लांब सडक असे आपण हे नूडल्स इथे कट करून घेतलेले आहेत. दोन्ही चपाती मी व्यवस्थित थंड करून त्यानंतर याचे कट करून नूडल्स बनवून घेतले. आता लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं तेल. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेले आलं लसूण घालायचं. सोबतच चिरलेला कांदासुद्धा घालायचा. आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत तेलावरती परतून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाही. पहा, आपण इथे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये चिरून घेतलेला कोबी आणि शिमला मिरची घालायची आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता ना आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाज्या परततानाच यामध्ये आपण मीठ घातलं ना की भाज्या छान अशा पटकन परतल्या जातात. हलक्याशा नरम होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे.
मीठ घालायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घातलेलं आहे, कारण नूडल्स शिजवताना आपण जी चपाती वापरली होती ना, त्यामध्ये सुद्धा कणिक मळताना मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजानुसार मीठ वापरायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं, भाज्यासुद्धा हलक्याशा मऊसूत झाल्या. आता लगेच यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घातलं, सोबतच टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा शेजवानी सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला इथे सॉस वापरायचे नसतील तरीसुद्धा चालेल. सॉस न वापरतासुद्धा तुम्ही हे मस्त असे नूडल्स बनवू शकता. सॉस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेच यामध्ये आपण बनवून घेतलेले पौष्टिक असे नूडल्स घालायचे. सर्व नूडल्स घातले की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मध्यम गॅसवरती याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं. अगदी तुम्ही मार्केटमध्ये खाताना तशाच जबरदस्त चवीचे हे शेजवानी नूडल्स लागतात, किंवा तुम्ही सॉस न घालतासुद्धा पौष्टिक असे हे नूडल्स बनवू शकता आणि आपण याला पौष्टिक नूडल्स म्हणू शकतो. 1-2 मिनटं व्यवस्थित असं परतून घेतलं. आता आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी घातले नाही, तुम्ही घालू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पहा काय जबरदस्त असे आपले हे पौष्टिक गव्हाच्या पिठापासून नूडल्स तयार झालेले आहेत. लगेचच गरमागरम असे आपण हे नूडल्स सर्व करायला घेऊया. एकदा जर तुम्ही लहान मुलांना घरी बनवून दिले ना, पहा ते तुम्हाला बाहेरचे नूडल्स मागणारच नाही आणि बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा आपण सुद्धा घरीच हे पौष्टिक असे नूडल्स लहान मुलांना नक्कीच बनवून देऊ. तुम्हीसुद्धा ही पौष्टिक अशी नूडल्सची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा काय मस्त गरमागरम जबरदस्त असे इथे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन भन्नाट आणि युनिक रेसिपीमध्ये. चला बाय बाय.